शिकू नको परी तुझी चपाती बघू कोण खाणार? कोण खाणार बाबा? बाबा चपात्या करून देते बाबांना ही झोपली आहे आणि परीला कामाला लावलं आहे. परी छान का? कोणी शिकवलं? हा आईने शिकली. बर परी शिकली चपाती बनवायला. वा शिकली ही तुझी चपाती परीची बघू हातात बघू ही छोटी चपाती परीने लाटली हा परीने लाटलेली चपाती बाबाने भाजून दिली. माझं खाणार कोणी? परी परी तू खाणार? बरं आता बघ समजून घ्या कोण खाणार कोण नाही ते. ओके छान छान हा बाबा प्रयत्न चांगले आहेत पण वा बघ एवढं पण लागतं आलं पाहिजे. काम बघा किती जोरात चालू आहे दोघांचं. आणि परी आई शिवायचे हा दे चमचे बिमचे घेऊन. आई दोघं पण कामाची आग आहेत ना. हा दे ना तिला चमचा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षर असा बेलो तुमच्यासाठी एक नवीन लागतो. मंडळी 2 दिवस झाले आमची आई आली आणि खास लग्नासाठी आलेली ती. लग्न वगैरे झाले आणि बुधवारी आता 5/5 आहे जाणार आहे. 5/5 ना पाच करून जाणार आम्ही गुरुवारी निघणार. बरं थांबणार नाही. काय विचारत होतो रे रोज रोज मला थांबणार नाही आपला तोच प्रश्न आणि नको तोच उत्तर नेहमी द्या. पण नको आणि मला उत्तर पण नको आहे. तर आईने आणि पप्पानी घेऊन आलेले काजूगर आणि खास आम्हाला जो सगळ्यांनाच आवडतात काजूगर. आणि काजूगर आम्ही दररोज खाली तरी आई आम्हाला कमी नको म्हणजे नाही एवढं. हा. आणि पावसाळ्यात तर अजून खायचो शेतीच्या कामात वगैरे असताना. आणि आज करणार आपण काजूची भाजी. आणि काजूची भाजी म्हणजे सगळ्यांना आवडणारी काजूची भाजी. आणि पप्पा आणि सोनालीचं काम जोरदार चालू आहे. त्याच्यानंतर आता काजू सोडल्यानंतर भाजी काय करणार आपण? बटाटा काजू करणार. सगळ्यांचा एक क्वेश्चन असतं काही व्हेज लोकांचं की सारखं नॉनव्हेज करता नॉनव्हेज करा. आज तुमच्यासाठी आहे व्हेज म्हणजे काजू व बटाटा. आणि आमच्या आईसोबत मी करणार काजू बटाटा. बघूया आई कशी करते काजू बटाट्याची भाजी. आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि आवडली तर नक्की एक लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल शेअर करा. चला जाऊया ताई. चला काय करता तुम्ही आता? गावावरून तुझ्यासाठी ओल्या काजू आणले. अरे वा हिरव्या. हां. आणि काय रेट चालू आहे सध्या गावी या काजूचा? गावाला शेकड्यावर आहे. तरी अंदाज किलो? 300-350 नाही, नाही का? 300-350 रुपये शेकडा. शेकडा. आणि किलो? किलो 1200-1500 बाप. काढलेला घर. खूप महाग आहे ना ही भाजी. हा काजू हे आहे ना ब्रांड आहे ना. हा. आणि ती कोणत्या पण भाजी किंवा व्हेज नॉनव्हेज मध्ये मिसळून जाते ना सहज? चालते. बरं अशीच सुद्धा चालते बटाट्यात. ओके. तर आता पप्पा अशी कापायची. हा कापण्याची पण एक वेगळी पद्धत आहे. आणि हे बघा 2 डाळी होतात. ओके. आणि तुम्ही हाताला तेल लावलंय ना? तेल लावायचं. बरं. हा भुंडू कुठे भेटला? आपल्या झाडाचे. आम्ही लावलेले ना 3 वर्षापूर्वी झाड. हा. त्या झाडाचे. समजा आपण हाताला तेल न लावता कापले तर काय होईल? हाताची स्किन डॅमेज होणार, कुसणार. बरं. ही सगळी चमडी ना हा. काळी होऊन कुजून जाते. बरं एवढी आणि ताकद नंतर आहे? नंतर मग नवीन स्किन ते. ओके. त्यांना सवय नसेल त्याने ग्लोव्ज वापरावा, प्लास्टिकचा पातळ किंवा साधी पिशवी हातात घालून कापायची. ओके. जेणेकरून हाताला चीक लागणार नाही. हो, मला काय नाही होत, मला सवय. पप्पा आमचे बसलेत पण भारी ना. काय नाही बोल. हा चावलं तर त्यांना वीज नाही लागत. काय म्हणते? पप्पाला वीज चावलं तर वीज नाही लागत. मला माझ्या आजीने काजऱ्याची बी उजळून पूर्ण पोटात दिलेली आहे हा लहानपणी. ओके.
मग त्याचं काय अपा ती म्हणजे काय होतं त्याने काजळ समजा तरी खाली काजळाची बी म्हणजे संपूर्ण पॉयझन आहे, विष आहे. हा पण ती एक पूर्वी पद्धत होती लहानपणी. हा ती बी थोडी 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 करून अख्खी बी ज्यावेळी उघडून ती संपूर्ण पोटात जाईल हा त्याच्यानंतर ती शरीर आपलं ते सहन करतं ओके पॉयझन. ओके तेवढं तिचं हे असतं त्याच्यात. बघा तुमच्या मदतीला ही पण आली. हात माझी. जाणार आहे तू गावी पाऊस बाय. काय बोलते सरूकडे जाणार. सरूकडे जाणार आहे मैत्रिणीकडे तुझ्या. माझ्याकडे नाही गावाला. परी हम्माकडे जाणार आहेस नाही परी ऐक ना अरे लांब राहा बाबा. थांब तरी रोज का घालते हा? म्हणजे काजूसाठी बर तयार होते म्हणजे तू घर काढायला. आक्रमण कर पटापट. चौथी बोनी ही वा भारी आहेस बाबा तू. हा बाबा भारी आहे नाही सोनाली. येता केलेलं काम. हो केलेला ग्लोव्ज बीज घालून. मला वाटलं काय सर्जरी वगैरे करते काय. बरं आहे सेफ्टी. सुरक्षित सावध तो सुखी. काळजी आमचे सगळे होते तेवढे कापून झाले. आता याचे आम्ही घर काढताना हे सोनं काढतात असे. पटापट काढ सोनाली. माका काहीतरी दे सुरेखा. परी ती आतमध्ये. सुपारी पिशी घाल. हे हातात चमचो धर. दोन्ही हातात विषय त्या दोघांचं बघून काजू ती पण कापायला. आली काजू हे करायला असं. परी तू पण शिकते. काजू अरे वा काढायला शिकते आहे. कसे काढणार आहे कसं ते? करणार बाबा. अरे वा असा टिक लागेल. हातात पिशवी घालून येला. बघ कोणी सांगितलं तरी बघ. हुशार आहे. हम्म. काढताल आता. खान तशी माती. हे बघ हे बघ काय चाललंय. बबड्या हाताला लागेल ती. आता बस 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 आता. हो बस. लावलेलं. तर आता मांडीवर पॅन्टीत न काजू सोलून एवढेच झाले फक्त ना बाबा. एक डिश वर एवढेच झाले एवढ्यांचे. तरी पण अर्धा किलो आहे. हा अर्धा किलो तरी काय प्राइस आहे अर्धा किलोची. हे 700-800 रुपयाचे आहे. म्हणजे 1200-1500 रुपये किलो असेल ना कदाचित. कसं अधिक आहे. अधिक 800 1600 रुपये बियाज आहे अर्धा किलो. 300 रुपये किलो. 1600-1700 रुपये किलो. रुपये झाले. लालबागला बघितला मी बियाज. सगळ्यात महाग भाजी ना आपल्याकडची. हम्म. सगळे सुका मेवा आहे. कोकणी माणूसच खाऊ शकतो. बायलोने खाऊ आहे, काही नसतं. असं त्याच्यासाठी घालते कोणा काढून नका ना. ए परी तू ठेवतेस की नाही. ओय कोणता डान्स केला तू दाखव. तर शॉक दाखव. लागला. केस सगळी उभी झाली रवली आहे त्याची. ए परी झाडू मारते. ऐक ना पाहुणे येतील जेवायला. झाडू मारत राहिलीस तर. परी ऐक तरी. बायलोने ये बाय असं लाटणी घेऊन काय करते? तुला किती कामात मदत करते आई ती. हम्म. येते गावाला. चल ना माझ्या बरोबर. तू गुलगल आहेस ना. मग काय वेडी आहेस. तुझ्या नरेश माझी एवढी भात शेतीची तयारी चालली आता बाजार करायची. कधी करणार आहे 2-4 दिवसात. 2-4 दिवसात. हम्म. जेवू ना मदतीला. ये. बरं येतो शनिवारी हम्म. आणि रविवारी मदतीला येतो म्हणजे फटाफट होईल सगळा. हम्म. आणि काय आता कोकम कधी. कोकम मला टाइम आहे. आपण लास्ट टाइम केलेलं ना कोकम भरपूर. हां हां आणि मग पाऊस आला. पावसाळा पावसाळा आलेला तेव्हा. पावसाळ्यात हां आणि काजू झाले खाऊन तुझे. काजूला तरी उभा- साधारण किती वेळा झाले खाऊन खाल्ली अंदाजे. आहे. 3-4 वेळा खाल्ली. 4 वेळा तर नक्कीच खाल्ली. आता आज खाऊची 5वी वेळ. बापरे म्हणजे पावसाळ्यापर्यंत चालू असतो ना आपला कार्यक्रम. आता काय जाऊ करूया तयारी काजू बटाट्याची. हां चला आज भाजी बनवूया आणि काजू बटाट्याची आणि आनंद घेऊया. काजूचे घर. बघून वा. येते सगळ्याचं काय.
तुला सुरू करूया आता आपण काजू बटाट्याची भाजी आणि ती पण आपल्या आईच्या हातची. आई आता काय घेतलंय सर्वप्रथम? आपण घेतलेत काजू सोडून घेतलेत, हा. तुपाने साफ केलेत ते, हो आणि बटाटी. बरं, त्यात बटाटे आहेत ना? नवीन कढई आहे. असं कढई सोडून नवीन कढईची. बरं, 2 चमचे तेल, हा. मोठे 2 चमचे कांदा. एक कांदा आहे ना? हा, 1 मोठा कांदा घालायचा. बरं. कढीपत्त्याची पानं. कढीपत्ता महाग झाले ना आई? मग काय करतो नाही बघा, आम्हाला काय लावलेले आमच्या घरात, त्याच्यामुळे आम्हाला काय माहीत नाही पडत. 800 रुपये किलो म्हणतात कढीपत्ता. 1 टॅमॅटो. ओके. गावाला बोलते? हवा तेवढा कढीपत्ता. झाडाला आपल्या भरपूर आहे कढीपत्ता. जास्त परतून घ्यायचं. बटाटे घालणार ना. बरं. काजू काय लगेच शिजतात. शिजतात ना लगेच? आता आपली फोडणी तयार झाली. त्यात आपण हे काजू घालायचे. बरं. भारी वाटत नाही काजू. आता जिरा जाळ्या घालतात. हे ठीक लागत नाही, जो आपल्याला ठीक आहे तो लागत नाही, त्याचं थोपवत नाही कशाला. हां, माझ्यामध्ये शिजून जातं. बरं. आता बटाटी घालूया. मस्त वाटेल. कांदा पूर्ण भाजून घातलेला. बरं. आणि काय घालत नाही तर आपल्याला मसाल्यात सगळं आहे. हो. माई भाजक्या वाटणामध्ये काय घातलेलं आहे? भाजक्या वाटायचं खोबरं, कांदा हां. हे भाजून घालायचं. बरं. आणि आलं लसूण, बस एवढेच. असं आहे घातलेलं. जास्त घालत नाही. ओके. पाणी नाही. हां, पाणी घालायचं आता उकळायला. पाणी घालायचं उकळायला. चवीनुसार मी. आता आपण मीठ घातलंय. आता हे फक्त उकळी येईल. आता जरा शिजू दे, 5 मिनिटं शिजत ठेवायचं. बरं. हां, आणि मग उतरताना कोथिंबीर घालून उतरायचं. एवढं म्हणजे पटकन होणारी भाजी. हां, काजूची भाजी. झटपट. हां, परत रेडी. तर आपलं हे सगळं वाटण लावून झालंय. बरं. आता काजू उकळू दे, तोपर्यंत झाकण लावून ठेवूया. तुम्हाला उकडला की दाखवतो. उकडून झालं की मग कोथिंबीर घालायची आणि उतरायचं. बरं, चालेल. तर आता आपली भाजी चांगल्या प्रकारे तयार झाली. आणि आपण थोडा उतरूया. हां, कोथिंबीर टाकेल ना? कोथिंबीर टाकून ना उतरूया. तर मंडळी, आता आपल्या आईने ताट तयार केलं आणि आपल्या ताट्यामध्ये आहे काजू बटाट्याची भाजी, लोणचा, कढी आणि चपाती. आणि जेवायला या सगळ्यांनी. हे पण जेवतो आता. 1 नंबर झाली असणार भाजी. बघूया खाऊन आता. तर भाजी मस्त झालेली आपली काजू बटाटा. आणि परत 1 वर्षानंतर झाली भाजी. पप्पांनी पण छान सांगितलं की तेल लावणं का गरजेचं असतं. परी पण पप्पांबरोबर खेळत होती. तर मंडळी, असा होता ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, स्वामींचा पण व्हिडिओ टाकलेला आहे अक्कलकोटचा, तो बघितला नसेल तर बघून घ्या. चला भेटूया पुढच्या. बाय बाय.